लक्ष्मी कृपेनं भरभराटही होतो आणि धनलाभही होतो, पण लक्ष्मी टिकत नाही, अशी समस्या तुम्हालाही आहे का? मग दररोज या 2 गोष्टी नक्की करून पहा आणि अनुभव स्वतः घ्या. काय करायचं आहे हे जाणून घेण्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. माता लक्ष्मी ही संपत्ती, वैभव आणि कीर्तीची देवी आहे. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येकजण पूजा करतो. दर शुक्रवारी आपण देवी लक्ष्मीची पूजा करतो. ज्या व्यक्तींवर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो त्यांचं जीवन आनंदी असतं. त्यांच्या आयुष्यात कशाचीही कमतरता राहत नाही. अशा व्यक्तींना समाजात मान सन्मान मिळतो. आता शास्त्रानुसार माता लक्ष्मीचा उगम हा समुद्र मंथनाच्या वेळी झाला. पाण्यातून जन्माला आल्यानं एका ठिकाणी राहणं हा त्यांचा स्वभावच नाही, म्हणून त्यांना चंचला असेही म्हणतात. त्यामुळे अनेक व्यक्ती आपल्या परीनं प्रसन्न करण्याचे प्रयत्न करत असतात. या व्हिडिओच्या माध्यमातून आज मी तुम्हाला 2 अशा गोष्टी सांगणार आहे ज्यामुळे तुमची भरभराट होईल. देवी लक्ष्मीचे आशीर्वाद तर मिळेलच, मात्र देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम टिकून राहण्यासाठीही मदत मिळू शकेल आणि तुमच्या जीवनातही नेहमीसाठी सुख समृद्धी नांदू शकेल. कोणत्या गोष्टी दररोज आपल्याला करायच्या आहेत? हिंदू धर्मात सूर्योदय आणि सूर्यास्त हा पूजेचा काळ मानला जातो. असं मानलं जातं की या वेळेला केलेली पूजा शुभ फळ देते. आर्थिक समस्यापासून आपल्याला सुटका मिळवायची असेल तर संध्याकाळी हा उपाय आवर्जून करावा. त्यासाठी काय करायचे? रोज संध्याकाळी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावावा, तुळशीची प्रदक्षिणा करावी आणि या दरम्यान सुख समृद्धीसाठी प्रार्थना करावी. हे कार्य आपण सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर करावं. जर आपण हे नित्यनेमाने केलं तर लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्यावर आशीर्वादाचा वर्षाव करू शकते. शिवाय आपल्या सर्व आर्थिक समस्या संपवण्यातही मदत करू शकते. एवढंच नाही तर देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम स्थान मांडू शकते, कारण तुळशीच्या झाडाला हिंदू धर्मात विशेष स्थान आहे. ते पवित्र आणि पूजनीय मानलं जातं. भगवान श्री हरिविष्णूंनाही तुळशी अत्यंत प्रिय आहे. हिंदू धार्मिक मान्यतेनुसार ज्या घरांमध्ये तुळशीच्या रोपाची पूजा केली जाते आणि दररोज अर्घ्य दिलं जातं त्या घरांमध्ये देवी लक्ष्मीनारायणाची कृपा सदैव राहते असेही सांगितलं जातं. कारण माता लक्ष्मी संपत्तीची देवी आहे, म्हणून ज्या व्यक्तीवर त्यांचा आशीर्वाद असतो त्यांच्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरता राहत नाही. यासोबतच व्यक्तीला सुख, शांती आणि समृद्धी मिळण्यास मदत मिळू शकते. देवी लक्ष्मीला आळस, नैराश्य, अपयश अजिबात आवडत नाही. जिथे या सगळ्या गोष्टी असेल तिथे घटिकाभरही देवी लक्ष्मी थांबत नाही. देवी लक्ष्मीची साथ सुटली की व्यक्ती रसातळाला जातो. हीच बाब गृहलक्ष्मीच्या बाबतीतही म्हटली जाते. ज्या घरात गृहलक्ष्मी सौख्यात नांदत नाही त्या घरात शांतता, सुख, समृद्धी कधीच नांदत नाही, असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत. त्यानंतरचा दुसरा उपाय दिवसाची सुरुवात कशी होते यावर संपूर्ण दिवस अवलंबून असतो. आधी सांगितल्याप्रमाणे शुक्रवारी आपण देवी लक्ष्मीची पूजा करतो किंवा अन्य वेळीसुद्धा देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी प्रयत्न करत असतो, पण शास्त्रानुसार तिचं रोज स्मरण व्हावं, उपासना व्हावी म्हणून दिवसाच्या सुरुवातीला देवीचा श्लोक म्हणावा. हा श्लोक सर्वांना माहिती आहे. हा श्लोक तुम्ही सुद्धा सहजरित्या म्हणू शकता. श्लोक पुढील प्रमाणे: कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदा, प्रभाते कर दर्शनम. सकाळी उठताच दिवसाची सुरुवात या श्लोकाने करावी. उठताच दोन्ही हाताची ओंजळ करून आपण करदर्शन घ्यावं आणि श्लोक घ्यावा. यामुळे आपल्याला चैतन्य मिळतं आणि दिवसाची सुरुवातही चांगलीच होते. कारण हाताच्या अग्रभागी देवी लक्ष्मी, मध्यभागी देवी सरस्वती आणि हातात चैतन्य देण्यासाठी गोविंदाचा वास असतो, म्हणून सकाळी उठल्या उठल्या आपल्या हाताचं दर्शन घेतलं पाहिजे असा समज आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.